नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जे घरामध्ये पाणी झालेले आहे तर ऋषिकेश मात्र ते पाणी कापडाने पुसत असतो. आता अगदी स्वच्छ करत असतो. तेव्हा आता प्रधान काकांनी जानकीला समजावल्यानंतर की खरंच ऋषिकेश अगदी दुसऱ्यांना मदत करणारा, गरिबांचं हित जाणणारा एक असा चांगला माणूस आहे. जानकी, तू त्याच्याबद्दल काहीतरी गैरसमज करून घेतला असेल. आता हे सर्व ऐकल्यानंतर जानकी लगेच आता जे ऋषिकेशला आता ते पाणी अगदी साफसफाई करण्यासाठी मदत करायला येते. आणि जानकी आता मात्र ऋषिकेशला म्हणते की काय रे, अरे तू घरात साचलेलं पाणी तू असं बाहेर काढणार आहेस का? त्या फडक्याने. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की हो, आणि काय फरक पडतो? तर आता जानकी म्हणते की अरे अख्खा दिवस जरी गेला तरी सुद्धा तुझं हे साफ होणार नाही. अरे कंबरड मोडेल तुझं. त्यावर आता लगेच ऋषिकेश तिला विचारतो की तू परत का आलीस? आता जानकी म्हणते की स्वभाव माझा म्हणजे हे बघ, अरे एखाद्याचा स्वभाव असतो मदत करण्याचा, मग त्याला काय करणार बरं. हातामध्ये ती आता पोचा वगैरे दाखवते आणि म्हणते की हे मी तुझ्यासाठी घेऊन आले, पटकन आता साफ होईल म्हणून. त्यावर तर ऋषिकेश विचारतो की काय अगं, तू माझी मदत करते का? आता जानकी म्हणते की हो. तर आता लगेच ऋषिकेश तिला विचारतो की इतक्या पटकन तुझा राग कसा गेला बरं? त्यावर आता जानकी म्हणते की अरे उडान टप्पू, तू बोललास का? अरे काय रे, अरे काय तुला नसतं इतक्या चौकशा असतात. मग अशी तर तू खूप माझ्यामध्ये तुम्हाला जाई म्हणालास, तरी सुद्धा मी आले एक माणुसकी आणि शेजार धर्म म्हणून. अगोदर ते मात्र स्वीकार कर. त्यावर त्या लगेच ऋषिकेश तिला म्हणतो की बास कर. आणि तिच्या हातातील पोचा आहे तर तो अगदी हिसकावून घेतो आणि पुन्हा आता घरातील पाणी आहे तर ते बाहेर तो काढत असतो. आता तो इतक्या जोरजोराने अगदी पाणी फेकून दिल्यासारखं करतो. आता जानकीच्या अंगावर त्याचे शिंतोडे उडत असतात. जानकी ओरडते. जानकी म्हणते की ए उडान टप्पू, अरे जरा हळूच, माझ्या अंगावर उडते. जानकी आता चिडूनच म्हणते. आता लगेच जानकी त्याला म्हणते की अरे मी धुनी घेऊन आले, याने मात्र पाणी बाहेर काढायचं आणि त्याने फरची पुसायची आहे. तर लगेच ऋषिकेश म्हणतो की दे इकडे, म्हणून आता तो वायपर आहे तर तो हातात घेतो. जानकी म्हणते की अरे हे असं करायचं, तर असे करायचे आणि बघ तिकडे पाणी राहिलेलं आहे. आता ऋषिकेश म्हणतो की इकडे. आता जसे जानकी सांगेल अगदी ऋषिकेश तसे करत असतो आणि ते पाणी आता ते पूर्णपणे फरचीवरून अगदी साफ करत असतो. आता जानकी डोक्याला हात लावते आणि म्हणते की अरे इकडचं, अगोदर इकडचं घे बरं, आणि गोल असं फिरून घे. तेव्हा आता ऋषिकेशला खूप राग येतो. रागाने तो आता जानकीवर ओरडतो आणि म्हणतो की तू जा, मी करतो. तेव्हा आता जानकी म्हणते की असं कसं, ज्याची मदत करायला जावं आणि तो म्हणतो की माझंच खरं, आगाऊ कुठलं असे बोलून आता जानकी बाहेर जाते. त्यावर आता लगेच ऋषिकेश म्हणतो की ही जत्रेवाली स्वतःला खूप शहाणी समजते, स्वतःच खरं आहे असं करते. आणि आता कधी हे सर्व होईल म्हणून ऋषिकेश पूर्ण वैतागून जातो. त्यानंतर आता बकुळा मावशी प्रियाचा हात धरते आणि आता ऋषिकेशच्या पुढे पुढे करण्यासाठी प्रियाला मुद्दाम तेथे घेऊन जाते. आता हातामध्ये चहाचा कप असतो आणि म्हणते की ऋषिकेश राव, अहो ऋषिकेश राव. धावतच ऋषिकेश जवळ येतात. आता ऋषिकेश त्यांना नमस्कार करतो. बकुळा आता म्हणते की हे बघा ऋषिकेश राव, अहो मला असं वाटलं की तुम्ही एकटेच राहतात आणि उगाच चहा आणि नाश्त्यासाठी तुम्हाला कुठे बाहेर कशाला जायला हवं, त्यासाठी मी तुम्हाला अगदी नाश्ता घेऊन आले. तर आणि हे बघा शेजार धर्म तर पाळलाच पाहिजे म्हणून मी तुमच्यासाठी चहा करून आणला. तर हा चहा घ्या, अगदी आलं घातलेलं आहे त्यामध्ये. त्यावर तर ऋषिकेश चहा घेतो आणि काकूंना थँक्यू सो मच असे म्हणतो. प्रिया आता तेथे उभीच असते. आता काकू ही आतमध्ये जाते आणि म्हणते की अगदी सगळं काही साफ केलं वाटतं. पाणी अगदी रूमभर साचले होते, सगळं काही साफसफाई करून घेतली. त्यावर आता ऋषिकेश विचारतो की काकू, अहो पण तुम्हाला कसे कळाले? आणि परत हसून म्हणते की अहो मी तुमची मज्जा केली, अहो आमच्या यांनी सांगितलं. तर आता निवांत चहा घ्या. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की काय निवांत घेऊ आणि इथेच उभा राहून घेऊ का? मात्र बकुळा काकू म्हणते की तुमचंच घर आहे, या ना आतमध्ये. आता ती ऋषिकेशला घेऊन आत येते. ऋषिकेश आता आत येणार तोच आता ही प्रिया बाहेर थांबते. बकुळा मावशी पुन्हा प्रियाचा हात धरते, तिला आतमध्ये घेऊन येते. आता ऋषिकेश आणि प्रिया हे दोघांची जवळीक वाढवण्यासाठी मुद्दाम बकुळा काकूंचं हे नाटक सुरू असतं. तर आता ऋषिकेश त्या खुर्चीवर बसणार तोच लगेच आता बकुळा मावशी त्याच्या अगदी खालची खुर्ची काढून घेते आणि आता म्हणते की हे बघा, तुम्हाला काय सांगू, तुम्ही चहा घ्या आणि कसा चहा झालेला आहे ते नक्की आवर्जून सांगा. आता स्वतः मात्र अगदी त्या खुर्चीवर बसून घेते आणि ऋषिकेशला उभं करते आणि अख्ख्या चाळीला मी आज सांगणार आहे की नानासाहेब रणदिवे यांचा मुलगा ऋषिकेश रणदिवे आज मात्र माझ्या हातचा चहा घेतलेला आहे. तर आता ऋषिकेश विचारतो की तुम्हाला हे सुद्धा कळाले का मी रणदिव्यांचा मुलगा आहे? तर
आता बकुळा मावशी म्हणते की अहो म्हणजे कसं, तर ऋषिकेश म्हणतो की अहो तुमच्या यांनी सांगितलं असेल ना, हो की नाही. बकुळा मावशी म्हणते की अगो बाई तुम्ही तर एकदम बरोबर ओळखलं. आणि काय हो, मी तुम्हाला काय विचारते, तुमचं लग्न वगैरे झालेलं आहे का. आता ऋषिकेश चहा घेता घेता बोलायचं बंद होतो आणि बकुळा मावशींकडे पाहत असतो आणि विचारतो की काय माझं लग्न. बकुळा मावशी म्हणते की हो तुमचं लग्न. तर प्रिया आता बकुळा मावशींना म्हणते की काय अगं मॉम तू असं काय बोलते, सारखं सारखं तेच काय विचारते ग. परत लगेच बकुळा मावशी प्रियाला म्हणते की तू शांत राहा आणि परत ऋषिकेशला विचारते की तुमचं लग्न झालेलं आहे का हो. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की नाही, आत्ता लग्नाचा विचार सुद्धा नाही, कारण मला लग्न करायचंच नाही आत्ता इतक्यात. मला आत्ता आंघोळ करायची आहे, डोक्यामध्ये फक्त आंघोळ करण्याचा विचार आहे. तर आत्ता आंघोळ आणि नंतर लग्न, काय वाटतं बरं तुम्हाला. त्यावर आता बकुळा म्हणते की हो हो. आता बकुळा म्हणते की हो ऋषिकेशराव जा अगोदर आंघोळीला, नंतर पंचायत नको. आता मात्र ऋषिकेश पुन्हा आंघोळीला जायला निघतो, तर बकुळा त्यांना पुन्हा थांबवते आणि म्हणते की ऋषिकेशराव अहो खरंच तुमच्या मनामध्ये लग्नाचा विचार नाही का. आता प्रियाला मात्र खूपच राग येतो. प्रिया लगेच आता बकुळ्याला पुन्हा हात धरून अगदी बाजूला ओढते आणि म्हणते की अगं मम्मा तू काय काय त्यांना बळजबरीने हे सर्व विचारते. आणि चल आता. तेव्हा आता लगेच पुन्हा ती ऋषिकेशला विचारते आणि परत म्हणते की ऐका हो, तेवढा कप दिला तर अगदी चांगलं होईल, कप द्या बरं तेवढा. ऋषिकेश घाईने चहा पिऊन घेतो आणि काकू हा तुमचा कप. तेव्हा आता लगेच काकू म्हणत असते की अहो जर तुम्ही आरामात चहा घेतला असता तर बरं झालं असतं. ऋषिकेश म्हणतो की काही गरज नाही काकू, असून द्या. अहो थँक्यू बरं का चहा दिल्याबद्दल. तर बकुळा मावशी विचारते की जर काही लागले तर नक्की सांगा बरं का. आता ऋषिकेश म्हणतो की काही हरकत नाही, मी नक्की सांगेल अगदी हक्काने. तर काकू म्हणते की नक्की सांगा. ऋषिकेश म्हणतो की नक्की सांगेल काकू, थँक्यू बरं का. प्रिया मात्र आता बकुळाला ओढतच घेऊन जात असते. मात्र बाय करून आता तो त्यांना बाहेर काढून देतो आणि दरवाजा बंद करून घेतो. ऋषिकेश आता डोक्याला हात लावतो की काही आणि काही चाळ, तर खरंच वैताग आला. त्यानंतर आता इकडे मकरंद खूप टेन्शनमध्ये असतो. आता मात्र त्याने त्या रिक्षावाल्याला खूप असं मारलेलं आहे, ते क्षण त्याच्या डोळ्यासमोर येतात. आता हे सर्व आठवतात असताना मात्र त्याला स्वतःचा खूप राग येतो आणि तेवढ्यात आता जानकी तेथे येते आणि गुड मॉर्निंग मकरंद असं करते. तेव्हा मात्र आता मकरंद तिला म्हणतो की सॉरी. आता जानकी विचारते की अरे मकरंद काय झालं, तू कशाबद्दल सॉरी म्हणतोस. त्यावर आता मकरंद म्हणतो की हे बघ जानकी, काल रस्त्यामध्ये मी जे काही वागलो त्याबद्दल मी तुला आज सॉरी म्हणतो, कारण खरंच मी काल खूप वाईट वागलो. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघ मकरंद तू जरा खाली बस, मला तुझ्याशी बोलायचं आहे जरा. त्यावर आता जानकी त्याला म्हणायला सुरुवात करते की अरे मकरंद, जेव्हा तू कॉलेजमध्ये होता आता मात्र तसं नाहीस. अरे हा मकरंद आहे तर तो पूर्णपणे बदललेला आहे. तर अरे तू असं विचित्र वागायला लागलेला आहे आणि अगदी असा रिॲक्ट सुद्धा मध्येच होतोय. नक्की काय हे कारण आहे, तू असं का वागतोस. म्हणजे हे बघ अरे तू कधी चिडतो आणि कधी मध्येच लगेच सॉरी म्हणतो. नक्की हे काय असं वागणं आणि नक्की हे सर्व तुझं काय सुरू आहे. नक्की तुला कसला ट्रेस आहे, कामाचा की कंपनीचा. आणि हे बघ एक फ्रेंड म्हणून तू माझ्याशी सगळं काही शेअर करू शकतो, मी नक्की तुला काहीतरी हेल्प करेल. तू एक काम कर बरं, तू रोज सकाळी उठून आता योगा करत जा आणि प्राणायाम कर, तुला नक्की बरं वाटेल. तर आता जानकी ही त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करते, परंतु तोच जानकीला म्हणतो की जानकी तू अगोदर खाली बस. तेव्हा तो जानकीला म्हणतो की हे बघ जानकी, जे काही घडलेलं आहे तर ते झाले. हे बघ मी तुझ्यावर चिडण्याचं कारण मात्र ते नाही. जानकी म्हणते की हे बघ मी तुला हे समजवण्याचा प्रयत्न करते. अरे जरीही बॉस माझ्यावर चिडला तरी काही हरकत नाही, परंतु माझा कॉलेजचा मित्र मात्र मला जास्त आवडेल. आणि मी तुला नक्की काय म्हणते हे तुला कळते का. आणि हे बघ अरे मकरंद, कामाला सुरुवात करण्या अगोदर तुला एक सांगायचं होतं की तो ऋषिकेश रणदिवे आहे ना. आता ऋषिकेश म्हटल्यानंतर मकरंदला खूपच राग येतो. मकरंद रागाने विचारतो की आता त्याचं काय बरं. अगं तो माणूस किती फ्रॉड आहे आणि तुला तर कळाले की त्याच्या घरी नक्की काय झाले ते. आता जानकी म्हणते की अरे मकरंद ऐकून तर घे, अरे किती लोक त्याच्या घरी पैसे मागायला गेली होती आणि त्याच्या घरामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. तर जानकी म्हणते की अरे हे बघ मकरंद, मी तुला काय सांगते ते अगोदर नीट व्यवस्थित ऐकून घे. तर जानकी आता सांगायला सुरुवात करते की अरे ऋषिकेश रणदिवे आहे ना, तो मात्र अगदी माझ्या घराच्या बाजूच्या चाळमध्ये राहायला आलेला आहे. आता हे ऐकल्यानंतर मकरंदला जोराचा ठसका लागतो. मकरंद म्हणतो की काय बोलतेस. आणि हे बघ अरे त्याला काहीच करता येत नाही. तर मकरंद लगेच म्हणतो की युजलेस आहे तो. त्यावर आता जानकी म्हणते की मी तुला असं म्हणाले का, तू का त्याला सारखं सारखं जज करतो बरं. आणि हे बघ तू सारखा सारखा मात्र त्याला फ्रॉड्स म्हणतो ना.
खरंच मला नाही वाटत की तो फ्रॉड आहे म्हणून. त्यावर आता लगेच मकरंदला खूपच आणखीन राग येतो. मकरंद विचारतो की खरंच का, तुला खरंच असं वाटतं? आणि तो तुझ्या शेजारी राहायला का आला आणि आता तो तुला फ्रॉड नाही वाटत, खूप चांगला माणूस वाटतो. त्यावर आता जानकी म्हणते की अरे मकरंद कम ऑन, अरे मला माझ्या काकांनी त्याच्याबद्दल सांगितले आणि अगदी गावामध्ये त्याच्याबद्दल चांगली चर्चा आहे तर. आणि तो नानासाहेब रणदिवे यांचा मुलगा आहे आणि त्याच्याबद्दल मात्र काकांनी सगळं काही पॉझिटिव्ह सांगितलेलं आहे तर. काकांच्या मते खरंच तो एक चांगला मुलगा आहे, दुसऱ्यांना समजून घेणारा, अगदी मस्त. आता हे ऐकल्यानंतर मकरंदला खूपच राग येतो. मकरंद म्हणतो की काय काय बोलतेस जानकी, अगं तू काय बोलतेस? अगं जानकी, तू असंच काहीतरी पटकन सगळ्यांवर विश्वास ठेवत असते. मी तुला कित्येक वेळी सांगितलं की असा कुणावर विश्वास ठेवू नको, आणि त्यात म्हणजे तो ऋषिकेश एक फ्रॉड माणूस आहे, तू त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नकोस. आणि हे बघ, तू तर उद्या म्हणशील तो खूप चांगला माणूस आहे, देव माणूस आहे, आणि काही गरज नाही तुला त्याच्याशी बोलण्याची आणि त्याच्या नादाला लागण्याची. आणि तू एक काम कर, तुमच्या चाळीतल्या लोकांना तू हे सांग की त्याला अगदी चाळीतून हाकलून द्या म्हणून. त्यावर आता लगेच जानकी म्हणते की अरे काय बोलतोस आणि मी कसं सांगणार बरं, तू नक्की हे काय काय असं वागणं आहे तुझं मकरंद? अरे मीच तेथे अगदी भाडेकरू म्हणून राहते आणि तुला वाटतं ना तो तितका वाईट खरंच नाही. आता जानकी मात्र ही ऋषिकेशची बाजू घेते. आता हे मकरंदला तर आणखीन अगदी आवडतच नाही, त्याचा आणखीन जळफळाट होतो. आता तो जानकीवर इतका धावून जातो आणि जानकीवर ओरडत म्हणतो की तो किती चांगला आहे, तू मला सांगू नकोस. आता मकरंदचं हे रूप बघून मात्र जानकीला धक्काच बसतो. त्यावर आता जानकी त्याला अगदी हळूच म्हणते की मकरंद, अरे तू पुन्हा चिडला. आता लगेच मकरंद खाली बसतो आणि म्हणतो की हे बघ, मी चिडलो नाही, तुझ्यावर नाही चिडलो तर मी त्याच्यावर चिडलो. आणि हे बघ, तो ऑफिसमध्ये आला होता, तो त्यावेळेस कसा वागला हे तुला माहिती आहे ना, मग त्याचा तो राग अगदी आहे ना, तो माझ्या डोक्यात आहे. आणि हे बघ, आय एम ओके, चल आपण कामाला सुरुवात करायची का? तर जानकी म्हणते की बरं ठीक आहे. जानकी म्हणते की चल, यामध्ये आता सगळी काही अगदी माहिती आहे आणि बाकीचे जे काही पेपर्स आहे रश्मीला मी ते तुला आणून देण्यासाठी सांगते. तर मकरंद म्हणतो की बरं ठीक आहे आणि मकरंद ती फाईल चेक करतो. जानकीला मात्र आता मकरंदचं हे वागणं काही पटलेलं नसतं. ती सारखी त्या मकरंदकडे पाहत असते आणि अगदी धक्क्याने ती बाहेर निघून जाते. तर मकरंद आता जानकीकडे पाहतो आणि आता जानकी बाहेर गेल्यानंतर त्याला इतका राग येतो आणि जोराने ती फाईल आहे तर तो टेबलवर अगदी आदळून देतो. नंतर आता इकडे ऋषिकेश मात्र नोकरी शोधत शोधत एका ठिकाणी इंटरव्ह्यू देण्यासाठी येतो. आता ते साहेब येतात. ऋषिकेश आता त्यांना हात जोडून नमस्कार करतो आणि मी ऋषिकेश रणदिवे सध्या नोकरीच्या शोधात आहे, तर माझं MBA झालेलं आहे आणि मला नोकरीची खरंच खूप गरज आहे, तर आणि आपल्याकडे काही व्हॅकन्सी वगैरे आहे का? आता हे ऐकल्यानंतर मात्र तो साहेब म्हणतो की काय, ऋषिकेश रणदिव्यांचे पहिले वारसदार चक्क आमच्याकडे नोकरी मागायला आलेत, म्हणून तो साहेब आता ऋषिकेशवर खूप हसत असतो. आता तो साहेब पुन्हा ऋषिकेशला म्हणतो की अहो पण तुम्हाला नोकरी काय द्यायची? अहो तुमच्याबद्दल तर मुळशीमध्ये बरचसं काही बोललं जातं, बरचसं काही, अगदी खूप काही. तुम्ही कुणाची तरी फसवणूक केलेली आहे असं म्हणतात. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की नाही साहेब, अहो ते सगळं खोटं आहे, मी खरंच अगदी कुणाची फसवणूक नाही केलेली, मी तुम्हाला खरं सांगतो. त्यावर आता ते साहेब म्हणतात की अहो तुम्ही फसवणूक नाही केली, अहो तुम्ही तुमच्या वडिलांची पतसंस्था आहे तर त्यात बनावट अशी लेटर तयार केली, उद्या मात्र तुम्ही हेच करता, आमच्या कंपनीचे सुद्धा बनावट लेटर तयार करता आणि अगदी फ्रॉड करता, मग उद्या आम्ही काय करायचं बरं? तुमच्यावर विश्वास ठेवायचा? तेव्हा आता ऋषिकेशला खूप राग येतो. ऋषिकेश म्हणतो की हे बघा, तुम्हाला नोकरी द्यायची असेल तर नोकरी द्या, परंतु फालतूची बडबड मात्र करू नका. तेव्हा तो साहेब आता ऋषिकेशवर खूप चिडतो आणि ऋषिकेशला म्हणतो की हे बघ, अरे तू नोकरी मागायला आला की येथे अगदी भांडायला. त्यावर आता ऋषिकेश लगेच त्याचं पहिलं रूप दाखवतो. अगोदर नम्रपणे त्याने विचारलेलं असतं की नोकरी पाहिजे म्हणून. जेव्हा मात्र आता तो ऋषिकेशचा अपमान करतो तेव्हा आता ऋषिकेश त्याचा खरा रंग दाखवतो. ऋषिकेश मात्र IT मध्ये आता त्याच्या खुर्चीवर पाय टेकवतो आणि बसतो आणि म्हणतो की खरं तर मी येथे नोकरी मागायलाच आलो होतो, भांडायला नाही, परंतु तू मात्र तुझी लायकी दाखवली, मग मात्र माझी लायकी काढल्यानंतर आता मी शांत कसा बसू बरं? अरे पाप काही अभिमानाने मिरवतोस का? लोकांना गंडा घालतो तर घालतोस, अरे स्वतःच्या जन्मदात्या बापाला सुद्धा तू लुबाडलंस. अरे अशा फ्रॉड माणसाला तर माझ्या पायाजवळ सुद्धा जागा नाही. आता ऋषिकेशचा झालेला अपमान ऋषिकेशला सहन होत नाही. ऋषिकेश लगेच रागाने उठतो, अगदी त्याची गचंडी धरून आता त्याला म्हणतो की लायकीत राहायचं आणि जास्त तो हवेत उडाला तर मी असा तुला खाली आपटोईल, असा खाली आपटोईल. तेवढ्यात तिथे साईजी येतो. साईजी म्हणतो की हो आपटशील ना,
अरे आपटशील आणि नाही तुला मी इथून फरफटत नेला तर बघत राहा, असे मात्र तो जेव्हा ऋषिकेशला म्हणतो, ऋषिकेश आता त्या साहेबाची गचंडी धरलेली सोडून देतो. आता मात्र ऋषिकेशला खूप हसू येतं असतं आणि तो सयाजीकडे बघून आता हसतो आणि सयाजीला म्हणतो की काय सयाजीराव, तुम्ही मला फरफटत घेऊन जाणार का? अरे भर चौकामध्ये मी तुझ्या माणसांना ताल धरायला लावला होता, हे तू विसरलास का? आता सयाजी चिडतो. सयाजी म्हणतो की हे पग बोलताना मात्र तू माझ्याशी नीट बोलायचं. आता मात्र हा जो काही हिम्मतराव आहे म्हणजे तो कंपनीचा साहेब, आता तो म्हणतो की सयाजीराव अहो याने माझी कॉलर धरली. आता मात्र सयाजी त्याला म्हणतो की हिम्मतराव अहो या ऋषिकेशला तर गुंडगिरीशिवाय दुसरं येतच काय? त्यावर आता ऋषिकेश हसतो आणि म्हणतो की अच्छा म्हणजे याला तर तुझी फूस आहे तर. आता सयाजी हसतो. त्यावर तर सयाजी हसून म्हणतो अरे त्यालाच नाही तर अख्ख्या मुळशीला माझी फूस आहे. तर तू नोकरी शोधतो ना, मग बघतो मी तुला मुळशीमध्ये कशी नोकरी मिळते तर. त्यावर तर ऋषिकेश म्हणतो की सयाजीराव तुम्हाला चॅलेंज देऊ नको. आता सयाजी म्हणतो की हो का, आणि म्हणतो की या गावामध्ये आता काही दिवसांनी असं एक दिवस येईल की मात्र लोक हे ऋषिकेश रणदिवे यांच्याकडे नोकरीला येतील म्हणून. त्यावर आता सयाजी आता ऋषिकेशच्या या बोलण्यावर खूप हसत असतो आणि आपली जी काही कागदपत्राची फाईल आहे ऋषिकेश ती घेतो आणि अगदी तोऱ्यात तिथून निघून जातो. आता मात्र सयाजी आणि तो मालक आहे तर तो खूप हसत असतात. त्यानंतर आता इकडे सौमित्र आणि अवंतिका बाईकवर बाहेर आला असतात. आता सौमित्र खूप टेन्शनमध्ये असतो तर अवंतिका त्याला समजावते होते ना, अरे मी असं करेल मी तसं करेल ह्या फक्त बोलायच्या गोष्टी असतात, पण एखादी गोष्ट मात्र मिळवण्यासाठी तुम्ही काय पद्धत फॉलो करतात आणि कुठल्या पद्धतीने ती अगदी मिळवण्याचा प्रयत्न करतात तर त्याच्यावरती मात्र हा रिझल्ट डिपेंड असतो. तेव्हा आता लगेच सौमित्र म्हणतो की अवंतिका अगं मी तरी काय करणार, कारण मी त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु दादा आणि सारंगच्या डोक्यामध्ये हे नाही घुसले. त्यावर आता अवंतिका म्हणते की अरे पण आता हे सर्व काय होऊन बसले हे तरी तुला दिसले ना, तरी सुद्धा मी तुम्हाला स्पष्टपणे सांगत होते की सौमित्र हे असं करू नकोस म्हणून, पण नाही तू तर ऐकायला तयारच नव्हता. आणि नाही ह्या सगळ्यामुळे शेवटी दादांना घर सोडावे लागले आणि हे सगळं तुझ्यामुळे होते, कळले ना तुला आता हे सर्व. त्यावर आता सौमित्र म्हणतो की काय माझ्यामुळे? आता अवंतिका म्हणते की हो तुझ्यामुळे. आता सौमित्र म्हणतो की अगं मी काय केलं? अगं तो माझ्यापेक्षा मोठा भाऊ आहे, मग मी त्याला नाही कसं म्हणणार होतो बरं, आणि तरी सुद्धा मी त्याला सांगत होतो की तू हे सर्व करू नकोस, उगाच वाट लागेल म्हणून. जे काही खोटं डॉक्युमेंटेशन आहे ना ते सगळं काही मी त्याला अगदी थांब म्हणत होतो. आता अवंतिका म्हणते की अरे तू त्याला थांबवायला हवं होतंस. आता मात्र सौमित्र म्हणतो की अगं पण मी जरी त्याला थांबवलं असतं तर दादाचा विरोध केल्यासारखं ते होत होतं. त्यावर अवंतिका त्याला समजावते की अरे जे काही तू केलं असतं तर ते चांगल्यासाठीच केलं असतं आणि ह्या सगळ्या गोष्टीचा मात्र वर ब्लेम सुद्धा आला नसता. त्यावर तर सौमित्र म्हणतो की ऍक्च्युली मला तसं कोणी काही बोललेले नाही तर, पण आता हे सर्व दादाला बिचारायला भोगावं लागतं. अवंतिका म्हणते की हो एक्झॅक्टली या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही दोघं सुद्धा अगदी सहभागी आहात तर, परंतु भोगतोय फक्त दादाला एकट्यालाच हे सर्व भोगावं लागतं, त्यांना एकट्यालाच आता ही शिक्षा मिळते तर. अरे मग सौमित्र तुला ह्या सगळ्याचा गिल्ट येत नाही का रे? तुझ्यामुळे दादा अडकला तर अरे मग तूच त्याला सोडवायला पाहिजे असं तुला नाही वाटत का? त्यावर आता सौमित्र म्हणतो की अगं अवंतिका मला खूप काही वाटतं परंतु आता यावर काही मार्ग नाही, काय करू मी? त्यावर अवंतिका त्याला म्हणते की अरे ह्या सगळ्यामध्ये शांत राहून जर शेवटी तू विचार केला तर सगळं काही त्यावर तुला सोल्युशन सापडेल. आता सौमित्र म्हणतो की सगळ्यात अगोदर मात्र दादाचा त्रास कमी करायला हवा आणि त्यासाठी मला आता अगदी काहीतरी करावंच लागेल, काही करून मात्र दादाला ह्या सगळ्यातून बाहेर काढावंच लागेल. आता अवंतिका मात्र खूप खुश होते. त्यानंतर आता इकडे शांतीच्या चाळीमध्ये आता एक टॅम्पो येतो आणि त्या टेम्पोतून दोन माणसं खाली उतरतात. आता अगदी आपल्या बाह्या वगैरे आहे ना तर ते मात्र मागे सारून आता ऋषिकेशकडे ते पाहत असतात. ऋषिकेश त्यांच्याकडे बघत असतो आणि ऋषिकेश सुद्धा पुढे येतो. ऋषिकेश त्यांना घाबरत नाही आणि ऋषिकेशच्या मागे आता 2-3 अगदी मुलं असतात आणि तेवढ्यात आता त्या टेम्पो समोरून एक गाडी येते आणि त्या गाडीतून मात्र सौमित्र आणि सुमित्रा हे दोघेही अगदी खाली उतरतात. त्यांना बघून ऋषिकेशला खूप आनंद होतो. ऋषिकेश घट्ट अशी सुमित्राला मिठी मारतो. आता रडतच सुमित्रा विचारते की अरे सौमित्र कसं आहेस? आता सुमित्रा म्हणते की बघितलंस का सौमित्र, अरे 2 दिवसात किती सुकला रे. सौमित्राला हसू येतं. ऋषिकेश म्हणतो की आई अगं मी ठीक आहे, मला काही झालेलं नाही तर, परंतु मला एक गोष्ट सांग की आई तुझे डोळे असे थकलेले का वाटतात बरं? मला एक गोष्ट सांग, तुझी झोप होत नाही ना व्यवस्थित? आता मात्र लगेच ऋषिकेश त्या टेम्पोकडे पाहतो आणि विचारतो की हे सर्व काय आहे तर. सौमित्र म्हणतो की दादा अरे मी सांगतो थांब 1 मिनिट, आणि त्या टेम्पोवाल्यांना म्हणतो की चला सामान खाली उतरा बरं. आता ऋषिकेश विचारतो की कसलं सामान आहे हे सर्व आणि आई हे सर्व काय आहे तर.
ऋषिकेश म्हणतो की कसलं सामान. आता सुमित्रा म्हणते की अरे तू चाळीमध्ये राहतो, तुला कसलाही त्रास होऊ नये त्यासाठी हे सामान मी घेऊन आले. तर त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की आई नकोय, कारण हे सर्व मी नाही घेणार. तर सुमित्राला धक्का बसतो. सुमित्रा म्हणते की का रे ऋषिकेश काय झाले. अरे तू सुखात राहावं म्हणूनच मी तुला आणले रे. त्यावर आता ऋषिकेश म्हणत असतो की आई अगं त्या दिवशी तू डब्बा द्यायला निघाली ते सुद्धा नानांना नाही आवडले. आणि तेवढ्यात आता जानकी ही घरी येते. जानकी मात्र समोर जे काही आता हे होत आहे तर ते पाहते, त्याकडे तिचं लक्ष जाते. आता नानांनी किती काही सुनावलं की मी माझ्या मेहनतीने स्वतःचं पोट सुद्धा भरू शकत नाही. तर आणि हे बघ आई, आज जर मी सगळं काही घेतलं तर नाना किती काही मला बोलतील ग. आणि हे बघ आई, मला पुन्हा नानांच्या नजरेमध्ये नाही पडायचं. तर सुमित्रा म्हणते की अरे ऋषिकेश तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. आणि आता सुमित्रा मात्र त्या माणसांना म्हणते की तुम्ही काय बघत उभे राहिलास, ते सामान खाली उतरा. आता ऋषिकेश म्हणतो की नाही आई, आता तू माझं ऐक प्लीज. आता ऋषिकेश म्हणतो की आई माझ्याबद्दल मात्र असं मत नानांचंच नाही तर मुळशीतील बरेचसे लोकांचं झालेलं आहे. तर अगं तेच मला बदलायचं आहे. आणि आई मी स्वतःहून काय करतो आणि काय करू शकतो हे मला बघायचं आहे. तर अगं हे बघ नानांचं चॅलेंज मी स्वीकारलेलं आहे, मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं असं नानांना मी शब्द दिलेला आहे. तर त्यामुळे आई प्लीज मला तो शब्द पाळून दे. अगं माझ्यासाठी तू इतक्या प्रेमाने हे सर्व घेऊन आली ते मी नाही स्वीकारू शकत. आता जानकी हे सर्व पाहत असते आणि जानकीचा आता ऋषिकेश बद्दल जो गैरसमज झालेला आहे तो पूर्णपणे दूर होत चाललेला असतो. ऋषिकेश म्हणतो की आई हे आज तू माझ्यासाठी घेऊन आली, आज उद्या मी ते माझ्या स्वतःच्या हिमतीवर कमवू शकतो की नाही हे मला बघायचं आहे. एकदा चान्स दे आई मला प्लीज आई. तेव्हा तर सुमित्राच्या डोळ्यात पाणी येतं. सुमित्रा म्हणते की ऋषिकेश बाळा अरे मोठा झालास तू. त्यावर तर ऋषिकेश म्हणतो की आई अगं लवकरच मी तुला मोठा माणूस सुद्धा होऊन दाखवे. आणि सौमित्राला म्हणतो की हे सगळं घेऊन जा आणि नानांना सांग की त्यांचा ऋषिकेश हारलेला नाही म्हणून. ऋषिकेश हारत नसतो, त्यामुळे चला आतमध्ये चला म्हणून आता ते सगळेजण आत जातात. तर जानकीला तर ऋषिकेशचा बद्दल आणखीन अभिमान वाटतो, ती खुश होते. त्यानंतर आता जानकी आत येते. आता भाजी कोथिंबीर आहे तर ती निवडत असते आणि ती काकांना सांगत असते की मगाशी मला प्रियाने सांगितले की काकू मात्र त्या ऋषिकेशला लग्नाबद्दल विचारत होती, सारखं सारखं तेच विचारत होते. आणि काका त्या उडाणटप्पूचा चेहरा अगदी त्यावेळेस बघण्यासारखा होता. मला खरंच हसू आलं. तर काका म्हणतात की अगं या दोघी काय करतील खरंच देवच जाणे. आणि तेवढ्यात बकुळा मावशी आत येतात आणि काकावर ओरडतात, अहो लेकीच्या लग्नासाठी तुम्ही धडपड करत नाही म्हणून मला धडपड करावी लागते. तर आणि जानकीवर ओरडते की काय ग अगं तुला तर खूप हसू येतं का, माझ्या लेकीवर दात काढते का. किंवा आता जानकी म्हणते की अहो काकू नाही मी त्या मुलावर. आता बकुळा म्हणते की गप्प बस, तुला एकदा सांगितलं की माझ्यासमोर तोंड चालवायचं नाही म्हणून. आणि जा घरातील चहा पावडर संपलेली आहे ती घेऊन ये. तेव्हा आता जानकी हो असं म्हणते. आता काका हे बकुळावर ओरडतात की तू सगळी घरातील काम तिला सांगत असते, तू तिला सांगणार आहे का. तर बकुळा म्हणते की मग काय झालं, हे आपलं घर मानलेलं आहे आणि जर घरातील सामान संपले तिने जर आणून दिले तर काय बिघडलं. आता त्या दोघांमध्ये भांडण सुरू होण्या अगोदर जानकी म्हणते की काका आणि काकू थांबा, अगदी वाद नकोय, मी घेऊन येते सामान. आता बकुळा म्हणते की लवकर आण. आणि पुन्हा आता बकुळा तिथून जात असते. आता जानकी तिला आवाज देते की इतकं काम झाल्यानंतर मी घेऊन येते. आता त्यानंतर मात्र आता इकडे सौमित्रा आणि सुमित्रा आत येतात. आता सौमित्र ऋषिकेशला म्हणतो की दादा अरे हे सगळं काही माझ्यामुळे झाले, नानांनी तुला एकट्याला शिक्षा द्यायला नको होती. आता ऋषिकेश हसतो आणि म्हणतो की सौमित्र अरे तू वेडा आहेस का, अरे यात तुझी काही चूक नाही, मुळातच मीच तुला सारंगला यात ओढायला नको होतं. तर सौमित्र म्हणतो की दादा अरे पतसंस्थेचं काम अगदी करताना मीच तुला अडवायला हवं होतं. आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ अरे तू तुझ्या अगदी अभ्यासाकडे लक्ष दे आणि सारंगला सुद्धा त्याच्या कामाकडे लक्ष द्यायला सांग. आता सुमित्रा रडतच म्हणते की अरे ऋषिकेश सौमित्र आणि सारंग हे तुझे भाऊ आहेत. ऋषिकेश म्हणतो की आई तुझं एकदम बरोबर आहे, परंतु माझ्यामुळे आता माझ्या भावांना नानांचे शाप सराप खायला नकोय आणि नानांचे हे शाप त्यांना अगदी ऐकावे लागले माझ्यामुळे, तर मला ते आवडेल का बरं. सुमित्रा रडत म्हणते की अरे नाना जरी यांना रागवले तरी सुद्धा मी त्यांच्या सोबत आहे, पण तू तर एकटा पडलेला आहे म्हणून तुझी काळजी वाटते आणि तुला इथे काही कमी पडायला नको म्हणून हे सर्व सामान मी तुझ्यासाठी घेऊन आले होते, पण ते सामान तू ते सुद्धा नाकारलास. म्हणून सुमित्रा आता आणखीनच रडत असते. तर ऋषिकेश तिला समजावतो की आई हे बघ तू इतकी काळजी माझी खरंच करू नको, मी तुला सांगतो की मी खरंच ठीक आहे. इथे नानांना दिलेलं चॅलेंज मी अगदी कुठलीही चिटिंग न करता अगदी पूर्ण करणार आहे आणि त्यांना दाखवून देणार आहे की सुद्धा काहीतरी करू शकतो.
आता मात्र सुमित्रा म्हणते की बरं ठीक आहे, मी तुझ्या पाठीशी आहे आणि अगदी मी तुला अगदी हक्काने सांगू शकते, तू तुझ्या निर्णयावर ठाम आहे, त्यामुळे तू दिलेलं जे काही तू चॅलेंज घेतलेलं आहे ते नक्की अगदी पूर्ण करू शकशील. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की आई नक्की करून दाखवेल, पण तोपर्यंत मात्र तू रडायचं नाही आणि माझी काळजी करायची नाही. आता तो सौमित्राला म्हणतो की आईला तू आत्ता घरी घेऊन जा बरं. म्हणून सौमित्रा आता आईला धरतो आणि घरी घेऊन जायला निघतो. त्यानंतर मात्र आता हा भाग येथे संपल्यानंतर पुढील भागामध्ये आता हा ऋषिकेश इस्त्री करायला घेतो, परंतु काहीतरी काम येते आणि आता शर्ट जळतो. आता जानकी तेथे येते, जानकी त्याला दाखवते. आता ऋषिकेश म्हणतो की खरंच शर्ट जळाला, एक साधं काम सुद्धा मला करता येत नाही. तर तेव्हा मात्र आता जानकी दुसरा शर्ट घेते आणि ऋषिकेशचा हात पकडते आणि आता ती म्हणते की आता मात्र मी तुला इस्त्री करायला शिकवणार. म्हणून ती आता ऋषिकेशच्या हाताला धरून त्याला इस्त्री करायचं सांगत असते आणि तेवढ्यात तेथे आता मकरंद येतो. मकरंद आता ह्या दोघांना एकत्र पाहतो. आता मात्र मकरंद स्वतःला म्हणतो की जानकी, मी तुला इतर दुसऱ्या कुणाबरोबर नाही बघू शकत. जे गुलाबाचे फूल त्याने अगदी हातात आणलेले असते तर तो जोरात दाबतो आणि त्यातून आता हातातून जखम होते आणि त्यातून रक्त निघत असते. कारण जानकी आणि ऋषिकेश या दोघांना एकत्र पाहून त्याला खूप राग येतो. तर मित्रांनो, आता पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.